DRC रोडवर वाघाचा प्राण्यांवर दुसऱ्यांदा हल्ला, वनविभागाचे दुर्लक्ष, नागरिकांना धोका. DRC रोड डेबारजवळ वाघाने 17 ऑक्टोबरला रेड्यावर हल्ला केल्याने रेडा ठार झाला. या घटनेमुळे सकाळी त्या भागात फिरायस गेलेल्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. नागरिकांच्या समस्येची दखल घेत वार्डाचे माजी नगरसेवक सुरेश पचारे यांनी त्वरित वनविभागाचे क्षेत्र संचालक तलमले यांना वाघाचा बंदोबस्त करावा व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. वनविभागाने अद्यापही याची दखल घेतली नाही. काल 2 नोव्हेंबर रोजी वाघाने हल्ला केल्याने नीलगाय आपल्या बचावासाठी दलदलमध्ये गेली. ही बाब लक्षात येताच सुरेश पचारे यांनी वनविभागाला सूचना केली. मात्र तब्बल 2 तास उशिरा वनविभागाची रेस्क्यू टीम आली व नीलगायला बाहेर काढले. वाघाच्या हल्ल्याच्या 2 घटना घडल्या तरी देखील वनविभागाने अजूनपर्यंत वाघाचे प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. येत्या काळात वाघ शहरात घुसून एखाद्या नागरिकाचा जीव घेऊ शकतो व वनविभागाने याचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा येत्या काळात जनआंदोलन करण्याचा इशारा सुरेश पचारे यांनी दिला. काल आपण बघतच आहे, या ठिकाणी हा दलदलचं क्षेत्र आहे. या ठिकाणी खूप मोठी दलदल आहे. काल नीलगाई या ठिकाणी फसलेली होती आणि तिला काढता काढता रेस्क्यू करता करता पुरा दिवस चालला गेला. काल रात्र होऊन गेली त्याला नीलगायला काढता काढता. अशी कंडिशन या ठिकाणी झालेली आहे. हे WCLचं डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग मध्ये दुनियाभराची माती टाकलेली आहे. याची वाहून येणारी डस्ट या ठिकाणी जमा झालेली आहे. त्याच्यामुळं खूप दलदल झालेली आहे. या ठिकाणी माणूस गेला तर माणूस हे फसते. काल काळ्या टाकू टाकू या ठिकाणून काढलेली आहे. मला 10:15 वाजता कार्यकर्त्याचा फोन आला, भाऊ म्हणे इथे नीलगाय फसलेली आहे. तर मी सर्वात पहिले DFO तलमले साहेबांना फोन केलं, पण तलमले साहेबांना काही फोन रिसिव्ह केला नाही माझा. त्याच्यानंतर RFO श्री नायगावकर यांना फोन केलं, त्यांनी फोन रिसिव्ह केलं. त्यांना हे इथली घटना सांगितली. त्यांनी म्हणे मी तात्काळ रेस्क्यू टीम पाठवतो म्हणे. तर मी या ठिकाणी येऊन होतो आणि मी फोन केल्याच्या नंतर 1.5 घंट्याच्या नंतर या ठिकाणी रेस्क्यू टीम आली. रेस्क्यू टीम बी इथपर्यंत पोहोचली नाही. त्यांचे 4 माणसं आले, अधिकारी आले आणि त्यांनी दोर बांधून या ठिकाणून नीलगायचा बाहेर काढले. याच्या पहिले 8 दिवसा पहिले या ठिकाणी टायगरनं अटॅक केला आणि एक रेडा मारला, गरीब माणसाचा रेडा मारला या ठिकाणी. आता नीलगायवर अटॅक झाला आणि नीलगाय या दलदलमध्ये जाऊन घुसली. त्याच्यामुळे नीलगायचा जीव वाचला. या ठिकाणी बिबट्याचे पगमार्क आहे. या ठिकाणी टायगरचे पगमार्क 2 दिवस या मागच्या महिन्यामध्ये डेबार जवळ टायगर फिरून राहिला होता, नागरिकांनी पाहिलेला आहे. अशा अवस्थेमध्ये चंद्रपूर शहराला लागून, छत्रपती नगरला लागून हे डम्पिंग यार्ड आहे आणि या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे. टायगर आणि बिबट नेहमी वार्डाच्या जवळ येत राहतात. अस्वली तर गावात घुसतात, घरात घुसतात. ही कंडिशन आहे अस्वलीची आणि घरातून अस्वलीला रेस्क्यू केलेला आहे. आणि माझं DFOला ही मागणी आहे का आपण इथे पिंजरे लावावं आणि तात्काळ यांचं बंदोबस्त करावं, वाघाला बी बंदोबस्त करावं अशी आमची मागणी आहे. जर आपण असं नाही केलं तर मी येणाऱ्या दिवसामध्ये मी चंद्रपूर डिव्हिजनला, फॉरेस्ट डिव्हिजनला ताला ठोकल्याशिवाय राहणार नाही.